सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 मार्च 2025 पावर्ड बाय युगंधारा मसाले चव सातारची डंकावरती कुटलेले घरगुती पद्धतीचे मसाले। आनंदाचा शिधा योजना बंद, निवडणुकीनंतर सरकारचा नागरिकांना धक्का। विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। काल अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला। दरम्यान आता राज्य सरकारने मागील वर्षी सुरू केलेली आनंदाची शिधा ही योजना बंद केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे निवडणुकीनंतर सरकारने नागरिकांना धक्का दिला आहे असे म्हटले जात आहे। गायरान जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पाला देणे प्रकरणी अधिकार ग्रामसभा आणि महसूल विभागाला देण्यात यावे। आमदार शशिकांत शिंदे। राज्य सरकारने गायरान जमिनी घेऊन सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम करावे तसा निर्णय घेतला आहे। खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला जागा देत आहात, खाजगी माणसाला आणि कंपनीला मान्यता देणे हे कायदेशीर विरोधातली भूमिका आहे। सरकारने केले तर समजू शकतो, परंतु सौर ऊर्जा प्रकल्प खाजगी कंपनीला देत असाल तर आपल्या आदेशाला कुठेतरी डावलत आहात। या सर्व गोष्टींचा विचार करून या संदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे। हा अधिकार ग्रामसभेला आणि महसूल विभागाला ठेवला तर संयुक्त दोघांच्या विचाराने विकासाच्या बाबतीत भूमिका घेतली जावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। कोरेगाव येथील खून प्रकरणी मित्र ओंकार जाधवला अटक, 3 दिवसांची पोलीस कोठडी। गुरव कुटुंबियांचे पोलीस तपासाबाबत प्रश्नचिन्ह। लासुर्णे तालुका कोरेगाव येथील प्रतीक राजेंद्र गुरव याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित ओंकार जाधव याला कोरेगाव न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दुपारी दिले। पोलिसांनी सोमवारी रात्री जाधव याला दुसऱ्यांदा अटक करून न्यायालयात हजर केले होते। प्रतीक गुरव खून प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी मुख्य संशयित ओंकार संजय जाधव याला सोमवारी पहाटे 2:25 अटक केली। त्यानंतर दुपारी न्यायालयात हजर केले होते। सहाय्यक सरकारी अभियंता यांनी तपासासाठी मुख्य संशयिताला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली, तर संशयित जाधव यांच्या वतीने वकिलांनी तपास अधिकारी यांनी भारतीय न्याय संहितेप्रमाणे संशयित व्यक्तीला अटक करण्यापूर्वी लेखी स्वरूपात दिले नसल्याचे निर्देश आणून दिले। याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्याचा संदर्भ आपल्या युक्तिवादात दिला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी संशयिताची मुक्तता करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते। सोमवारी संशयितास सोडून देण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा संशयित ओंकार जाधव याला अटक केली। मंगळवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली। न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले। खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयिताची मुक्तता होणे म्हणजे पोलिसांनी तपासामध्ये कुचराई केल्याचे दिसून येत आहे, असा आरोप गुरव समाज बांधवांनी केला आहे। पोलिसांच्या कागदोपत्री त्रुटीमुळे न्यायालयाने मुख्य संशयितास सोमवारी मुक्त करण्याचे आदेश दिले होते। एकूणच याविषयी गुरव कुटुंबियांना साशंकता आहे, त्यामुळे त्यांनी तपास योग्य दिशेने करावे यासाठी मंगळवारी पोलीस मुख्यालयात धाव घेतली। गुरव समाज बांधवांनी पोलीस उपाधीक्षक गृह ए सबनीस यांची भेट घेतली व कोरेगाव पोलिसांच्या तपासाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले। गुरव समाजाच्या भावना समजावून घेत उपाधीक्षक सबनीस यांनी तपास अधिकारी तथा कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम मळाव यांची संपर्क साधून तपासाच्या कामकाजाचा आढावा घेतला। जास्तीत जास्त पुरावे जमा करा, न्यायालयात योग्य सादरीकरण करा, संशयिताला जास्तीत जास्त दिवसांची पोलीस देईल असे पाहावे, असे निर्देश सबनीस यांनी दिले आहेत। धोम धरणातून सोडलेले नियमबाह्य पाणी बंद करण्यासाठी धोम धरण संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन। धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जेहे कट्टापूर उपसा सिंचन योजनेसाठी नियमबाह्य सोडलेले पाणी तातडीने बंद करावे या मागणीसाठी मंगळवारी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने कृष्णानगर येथील रातारा पाटबंधारे प्रकल्प महामंडळाच्या सिंचन भवनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग केल्याने उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। डीजी कॉलेजमध्ये उद्या 13 मार्च रोजी AI परिषदेचे आयोजन। सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 13 मार्च 2025 रोजी वाणिज्य व्यवस्थापन, IT आणि मानवशास्त्र यांच्या भविष्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञान मदतीला या विषयावर 1 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात आले आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता ही विज्ञानाची एक शाखा सध्या जगभर चर्चेत आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सशक्त समाज निर्मिती आणि मानवतेसाठी कसा करून घेतला जाऊ शकेल याबाबत या परिषदेत चर्चा केली जाणार आहे। पत्रकार तुषार खरातांच्या अटकेनंतर मराठी पत्रकार परिषद आक्रमक। विनयभंग, खंडणी, ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होणे अत्यंत निषेधार्ह असे केले वक्तव्य। मराठी पत्रकार परिषदेने तुषार खरात यांच्या अटकेचा निषेध तर केलाच आहे, त्याचबरोबर आम्ही तुषार खरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगत त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। माध्यम स्वातंत्र्यासाठी, पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकार परिषद लढते। तुषार खरात यांनी बातम्या केल्या, त्यानंतर चिडून गोरे यांनी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले हे स्पष्ट आहे। म्हणजे विषय व्यक्तिगत नसून पत्रकाराशी संबंधित आहे, त्यावरून खरात त्यांच्यावर ॲट्रॉसिटी, विनयभंग आणि खंडणीचे गुन्हे दाखल करणे संतापजनक निषेधार्ह आहे, असे मत मराठी पत्रकार परिषदेच्या SM देशमुख यांनी व्यक्त केले। माहिती अधिकार कायद्यामुळे सरकारी कारभारात पारदर्शकता, ओंकार पाटील। लोकशाही सुदृढ करण्यासाठी आणि प्रशासन अधिक जबाबदार बनवण्यासाठी माहिती अधिकार कायदा RTI हे प्रभावी साधन ठरले आहे। नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव होऊ लागल्याने माहिती लपवण्याच्या प्रकारांना आळा बसला आहे।
प्रशासन अधिक जबाबदारीने काम करू लागले आहे। या कायद्यामुळे सरकारी कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता वाढली असे मत पुणे येथील यशदाचे प्रवीण प्रशिक्षक ओमकार पाटील यांनी व्यक्त केले। वाठार तालुका कराड येथील पेट्रोल पंपावर 1.25 लाखाची लूट। पुणे मंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाठार तालुका कराड येथील गणेश पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी दुचाकीवरून आलेल्या 2 युवकांनी कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला चढवत त्यांच्याजवळ सुमारे 1.25 लाखाची रोकड लंपास केली। सोमवार रात्री 1च्या सुमारास घडलेल्या या घटनेत पेट्रोल पंपावर कर्मचारी जखमी झाला आहे। परशुराम सिद्धार्थ दुपटे असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे। पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत। बँकांमध्ये काम करणाऱ्या एजंटवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याची डेमोक्रेटिक पक्षाची पाचगणी पोलिसांकडे मागणी। बंधन बँक, बजाज फायनान्स, चैतन्य बँक, ॲक्सिस बँक, बुलढाणा बँक, HDFC बँक इत्यादी खासगी संस्थांमध्ये काम करणारे एजंट सर्वसामान्य महिला पुरुषांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल असे बेताल वक्तव्य करतात। भारतीय रिझर्व्ह बँक यांनी खासगी बँकांना नियमअटी घालून मार्केटमध्ये काम करण्यासाठी परवानगी दिलेला असताना तरी देखील या बँकेतील एजंट्स घालून दिलेल्या नियमाला बगल देऊन माता भगिनींशी चुकीचे वर्तन करत आहेत। त्या एजंटच्या त्रासामुळे कुटुंबीय भयभीत वातावरणात जगत आहेत। संबंधित कुटुंबियांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात आहे। याबाबतीत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने पाचगणी पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन बँकांमध्ये काम करणाऱ्या एजंटवर तात्काळ गुन्हे नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात सर्वत्र उष्माघात कक्ष स्थापन, प्राथमिक आरोग्य केंद्रातही मिळणार उपचार। मार्च महिन्यात तापमानात वाढ झाली आहे। या वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत। या उष्णतेमुळे नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। आवश्यकतेनुसार सलाईन देणे, आरोग्य केंद्रात आवश्यक तो औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।